चला तर मुलांना आज आपण एक गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे भक्त प्रल्हाद. तर आपण गोष्टीला सुरुवात करूया आता. हिरण्यकशिपू राजाला प्रल्हाद नावाचा एक मुलगा होता. हिरण्यकशिपू घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला माणसाकडून किंवा प्राण्याकडून मरण येणार नाही, दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही, घरात किंवा घराबाहेर मरण येणार नाही. या गोष्टीमुळे त्याला वाटले की त्याला कोणीही मारू शकणार नाही. त्यामुळे राजाला अहंकार झाला. देवांपेक्षा मीच मोठा असे त्याला वाटायला लागले. कोणीही देवाचे नाव घेतील त्याला सहन होईना. मात्र राजाचाच मुलगा सतत देवाचे नाव घेई, नारायण नारायण असा तप करत असत. तर तो तप करत अशी ती दैनंदिन कामे तो पूर्ण करीत. वडिलांना देवाचा जप केलेला आवडत नाही म्हणून प्रल्हाद त्यांच्या समोर येतच नसे. तरी पण कधीतरी राजाची प्रल्हादाशी गाठ पडत असे. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करी. एके दिवशी नामजपामध्ये तल्लीन झालेल्या प्रल्हादाला राजा येत आहे हे कळलेच नाही. राजाने नामजप ऐकता क्षणी सेवकांना आज्ञा केली की ह्याला डोंगराच्या उंच कड्यांवरून खोल दरीत ढकलून द्या आणि तसे केल्यावर मला कळवा. सेवकांनी तसेच केले. राजाला कळवले. थोड्याच वेळात राजवाड्याच्या आगाशीत उभा असलेल्या राजाला प्रल्हाद दुरूनच राजवाड्याकडे येताना दिसला. प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला. काय झाले ते मुलालाच विचारावे म्हणून प्रल्हाद राजवाड्यात येता क्षणी त्याला माझ्यासमोर उभे करा अशी आज्ञा सेवकांना दिली. राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला. राजाने त्याला विचारले, सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले की नाही? प्रल्हादाने उत्तर दिले, हो. राजाने पुन्हा विचारले, मग तू इथे परत कसा आलास? तेव्हा प्रल्हाद हसूनच म्हणाला, मी एका झाडावर अळगत पडलो. झाडावरून उतरलो, तेथूनच एक बैलगाडी जात होती. तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो. का कुणाच ठाऊक, पण माझ्यासोबत सतत कोणीतरी आहे असे मला वाटत होते. म्हणूनच मी इथपर्यंत लवकर येऊ शकलो. राजा निराश झाला. त्याने प्रल्हादाला जायला सांगितले. काही दिवस उलटले. राजाला खास लोकांसाठी जिथे जेवण सिद्ध केले जाते तेथे प्रल्हाद काही कारणासाठी गेला. त्याचवेळी तेथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली. प्रल्हाद नारायण नारायण असा नामजप करत चालला होता. पुन्हा राजा रागावला. त्याने सेवकांना आज्ञा केली की जवळच असलेल्या मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या. सेवक घाबरले, कारण प्रल्हादाला तेलात टाकताना उकळणारे तेल अंगारून आपणही भाजू अशी त्यांना भीती वाटली. पण काय करणार? राजाज्ञा ऐकायलाच हवी म्हणून त्यांनी प्रल्हादाला उकळत्या तेलात टाकले. आता त्याला कोण वाचवतो हेच बघतो म्हणून त्यासाठी राजा तिथे उपस्थित राहिला. चारही बाजूंनी उकळते तेल उडाले. सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले. पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता. राजाला पाहताच राहिला. बघता बघता कढईत कमळ दिसू लागले. त्यावर शांतपणे प्रल्हाद उभा होता. पुन्हा राजा चिडला. राजाने आपल्या परिवारासोबत निघून गेला. राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती. शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले, बोल, कुठे आहे तुझा देव? प्रल्हादाने सांगितले, सगळीकडे आहे माझा देव. तुझा देव सगळीकडे आहे. ह्या जवळच्याच खांबाला लाथ मारून म्हटले, दाखव तुझा देव या खांबात आहे का? तोच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रकटला. माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके, म्हणजेच माणूस किंवा प्राणी नाही. उंबरठ्यावर म्हणजे घरात व घराबाहेर नाही. सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही. अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपाच्या पोटात नखे रोवून पोट फाडून त्याचा नाश केला. कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर दिला होता. तर मुलांना ह्यामधून आपण काय बघतो? प्रल्हादाच्या नामसाधनेमुळे नारायणाने त्याला प्रत्येक वेळी प्रत्येक संकटातून वाचवले, त्याचे रक्षण केले. आपली गोष्ट समाप्त झाली आहे. जर अशा गोष्टी आवडल्या तर व्हिडिओला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.